आपण आज सकाळी लवकर जनावरांनी वरण टाकलेली, त्यामुळे जनावर रवत करायची जरा थांबलेली होती. वली वरण टाकल्यामुळं सगळी एका सुरात वरण खात होती. त्यात एक रेडकू म्हशीकडे दुधासाठी वड खात होतं. आपण त्यांचं शेण काढून जनावरांचा गोठा चकचकीत केलेला. तळगीच्या डोंगराकडच्या रानाची पेरणी करायची होती, त्यामुळे पेरणीसाठी ओपसा आला का नाही ते बघायला त्याला डोंगराकडे जायचं होतं. त्याच विचारात तो कामं आवरत होता. आज डोंगराकडे जायचं, त्यामुळे तो गावात बी गेलेला नव्हता. बायकोला न्याहारी तयार करायला सांगावे म्हणून त्यानं हाक मारली. अगं कंबळे, ऐकलंस का? काय झालं एवढं कोकलायला? असं कमी रागातच म्हणाली. अगं न्याहारी तयार झाली का नाही? होय झाले की. बरं मग वाढ, मला जरा डोंगराकडे जाऊन येतो. असं म्हणत आप्पा घराच्या परसदाराकडच्या स्वयंपाकाच्या खोलीत जाऊन बसला. तवर आप्पाचं बारकं पोरगं शिरप्या उठून बसलं. बाप येऊन जेवायला बसताच पोरगं आप्पाच्या जवळ सरकलं. कमळीने एका जर्मलच्या ताटात दही वाढलं, त्यावर ठेचा चमचाभर टाकला. गरम भाकरी त्याच्या ताटात मोडून ठेवली. तसा आप्पा गुमानं जेवू लागला. धाकलं पोरगं शिरप्या त्याच्या ताटातच जेवत होतं. तवर कमळीनं पाण्याचा लोटा भरून दिला. कमळीनं पाण्याचा लोटा खाली ठेवल्याबरोबर शिरप्यानं लगेच उचलून तोंडाला लावला. आप्पा त्याला बोलला, अरे जेव की अगोदर, मग पी म्हण पाणी. तसा शिरप्यानं पाण्याचा लोटा खाली ठेवला व गुमानं तो जेवायला लागला. आप्पानं लगबगीनं जेवण आवरलं आणि हात धुण्यासाठी त्यानं जवळ असलेली भारड्याची बाटी जवळ ओढली. त्यात हात धुवून खुटीला अडकवलेला टावेल खाली काढून त्याला हात पुसत तो बाहेर पडला. कालपासनं पावसानं उघडीप दिलेली होती. आप्पाच्या मनात एकच विचार होता, पेरणी आवरली पाहिजे, नाहीतर पुन्हा पाऊस सुरू झाला तर पेरायचं अवघड होऊन बसायचं. विचाराच्या तंद्रीतच तो वडाच्या झाडाखाली येऊन पोचला. ओढ्याच्या कडेलाच वडाचं गोल आकाराचं डेरेदार झाड होतं. तिथं आल्यासरशी त्याच्या काळजात धस्स झालं. दोन्ही बाजूला झाडांची गर्दी असल्यामुळं तिथं जरा अंधारच असल्यागत वाटायचा आणि त्यात गावातली सगळी लोक म्हणायची, त्या वडाच्या झाडाखाली भूत आहे. कोण म्हणायचं अमावस्याला हे भूत झाडाला लोंबकळत असते. आप्पाच्या मनात उगाचच विचार येऊन गेला, आज अमावस्या तर नाही नव्ह. वड्यात गुडघाभर पाणी होतं. त्यानं धोतराचा सोगा गुडघ्याच्या वर उचलून धरला आणि तो पाण्यात उतरला. पाणी तसं गडूळच होतं. ओढा जसा पार केला तसा आप्पा जरा जोरानं पावलं टाकत चालू लागला. मनात धुगधुग लागून होती. पायातल्या चपला कर कर अशा वाजत होत्या. डोंगर चांगलाच लांब होता. त्यात एवढ्या सकाळी डोंगरात कोण चिटपाखरू बी दिसत नव्हतं. त्यात आप्पा कायम बैलगाडी घेऊन डोंगराकडे जायचा, पण आज असाच निघालेला होता. डोंगर चांगलाच हिरवागार दिसू लागला होता. आप्पा इकडे तिकडे बघतच चाललेला होता. तासाभरातच आप्पा डोंगरात येऊन पोचला. डोंगरात मध्येच टिटवी ओरडलेला आवाज येत होता. रानाचा अंदाज घ्यावा म्हणून तो डोंगराकडच्या तळगीतल्या रानात शिरला. काचराभर आत गेला तर जागोजाग पाय चिखलात रुतत होतं. जमिनीला अजून ओपसा आलेला नव्हता. बाहेर येऊन आप्पानं चिखलाचं पाय खडकाला पुसलं. जरा वेळ तिथंच खडकावर बोट टेकलं. विचारात असताना त्याच्या लक्षात आलं, त्या दिवशी आपण कुरी आणून ठेवलेली, पण कासरा इथंच राहिलेला. पिपरीच्या झाडाला अडकून ठेवलेला कासरा तसा दिसत होता. लांबूनच त्याने तिकडे नजर टाकली. गुडघ्यावर हात ठेवून तो उठला व पिपरीच्या झाडाखाली जाऊन त्यानं वर ढाळीवर अडकवलेला कासरा काढून खांद्यावर टाकला. घराकडे गेलं पाहिजे, दुसरं काहीतरी काम होईल, असा विचार करत असताना कोकराचा म्या म्या असा आवाज त्याच्या कानावर आला. तसं त्यानं आवाजाच्या दिशेला बघितलं तर 1-2 महिन्याचं कोकरू ओरडतच डोंगराच्या वरच्या बाजूनं वाघाड्यातनं पळत येत असलेलं त्याला दिसलं. एवढ्या लांब डोंगरात आणि एवढे यारवाळे कोकरू कोणाचं आलं असेल, असा तो विचार करू लागला. काय करावं बरं, असा तो मनाशीच म्हणाला. तवर कोकरू त्याच्यापासून कासराभर अंतरावर आलेलं होतं. जरा पुढं होत त्याने कोकराला धरलं. कोकरू आरडायचं थांबलं. इकडे तिकडे त्यानं बघितलं, पण कुणीच दिसत नव्हतं. कोकराला घेऊन कुठंवर इथं थांबायचं असं म्हणून त्यानं घराकडची वाट धरली. कोकराला खांद्यावर घेतलं व हळूहळू तो घराकडचा रस्ता जवळ करू लागला. डोंगरातनं घर चांगलं कोसभर दूर होतं. त्यात कोकरू पाठीवर टाकल्यामुळं
आप्पाला जरा अवघडल्यागतच वाटत होतं. त्यात अचानक त्याच्या पायाच्या लवणीवर काहीतरी थटल्यासारखं वाटलं. 1-2 पावलं ते पुढे गेला असेल तर पुन्हा तसंच झालं. काय लागतंय पायाला असा विचारातच आप्पाला काहीतरी गडबड आहे असं वाटलं. भूतबीत तर नसेल, कोकराचं पाय तर लांबायला लागलं नाहीत असं त्याला वाटू लागलं. पुन्हा तसंच त्याच्या पायाच्या मागच्या बाजूला काहीतरी थटल्याचं जाणवू लागलं. तसा आप्पाला घाम फुटायला लागला. घामानं त्याची बंडी वलीगार झाली. मनात भीतीचं काहूर माजलं. तसा आप्पानं पावलाचा वेग वाढवला, पण आता मात्र जास्त जोरात पाय आदळल्यागत वाटायला लागला. तवर वडाजवळ आलेला होता. भुताचा वड दिसू लागला. आप्पाचं भ्या वाढायला लागलेलं. तसं आप्पानं खांद्यावरचं कोकरू बी जड वाटायला लागलं होतं. आपल्या पाठीवर कोकरू म्हणजे भूतच आहे असं आप्पाला वाटायला लागलं. त्याचं पायच लांबलं आहेत असं पक्क त्याला वाटू लागलं. तसं त्याने खांद्यावरचं कोकरू खाली टाकलं. कोकरू परत ब्या ब्या करत पळून गेलं. तेवढ्यात आप्पाच्या डोळ्याला मात्र अंधारी आली. काय होतं हे आप्पाला कळलंच नाही. आप्पाला जाग आली तेव्हा तो हातरुणावर पडून होता. इथं कसं आलो मी? ए कमळे, अगं मला इथं कुणी आणलं? पांडुदादा आणि रामोशाच्या जागण्या येऊन आले तुम्हाला. काय भूतान झपाटलं का काय तुमासनी? होड्यापाशी पडला होता डोळं पांढरं करून. काय सांगतेस? मग काय खोटं सांगते होय म्या? बराच वेळ आप्पा अंथरुणावर पडून विचार करत होता. त्याला झोप अशी लागत नव्हती. सारखं तेच आठवत होतं. असं कसं झालं? खरंच ते कोकरू म्हणजे भूतच असेल का? कुणाला याबद्दल सांगावं का? पण कोण विश्वास ठेवला आपल्यावर? असं तासनतास आप्पा विचारात गढून जायचा. त्याला अन्न गोड लागेन असं झालेलं होतं. झोप ही पुरती उडालेली. शेतातली कामं थटलेली होती. कमळीच्या कामानं पिट्टा पडत होता, पण तिच्यापुढं बी इलाज चालत नव्हता. निमूटपणानं सगळं सोसावं लागत होतं. आज ना उद्या धन्याची तब्येत बरी होईल असं म्हणत ती येळ पुढे ढकलत होती. आप्पाला दररोज देवाचा अंगारा लावत होती, पण आप्पाच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती. एक दिवस मनातली रुकरुक बोलावी म्हणून तो कमळीला बोलला. कमळे, तुला तर वाटतंय का भूताचं खरं असेल म्हणून? आता तुम्हासनीच माहीत. म्या काय भूत बघायला आली होती होय? अगं तुला काय सांगू, मला कोकरू गावलं होतं डोंगरात. तिथं कोण बी दिसत नव्हतं. म्हणून त्याला घराकडे न्यावं म्हणून खांद्यावर घेतलं, तर वाटेनं येताना त्याचं पाय लांबायला लागलं. वजन जास्तीच लागायला लागलं. मग भूत तर काय म्हणायचं. त्या कोकराला खाली टाकलं आणि पुढं काय झालं कळलंच नाही. कमळी गुमानं ऐकून घेत होती. पण कारभाराचा तर काहीतरी भ्रम झाला असेल असं तिला वाटत होतं. आणि खरंच तसं झालं होतं. केवळ त्याच्या मनाचा भ्रम झालेला. त्याच्या पायाला जे लागत होतं त्यानं खांद्यावर घेतलेला तो कासराच होता. पण कासरा आणल्याचं त्याच्या लक्षातच नव्हतं. 8-10 दिवस आप्पा असाच अंथरुणावर पडून होता. घरातनं बाहेर निघालेला नव्हता. मनात एक प्रकारचं भ्या घर करून होतं. अशातच एक दिवस सकाळचं उजाडायच्या टायमाला अशा दारापुढं भविष्य सांगणारा पिंगळा आला. दाराजवळच आप्पाचं हातरून होतं. आप्पाला बघून पिंगळा बोलू लागला. तुझं दिवस सरलेले आहेत. 6 महिनेच तू जगणार आहेस. असं पिंगळ्याच्या तोडणं ऐकतात कमळी घरातनं लगबगीनं बाहेर आली. मुर्दा बसवला तुझा, काय बी बोलतोस होय रे? एक कुत्र्या जातोस का नाही तिकडे काळतोंड्या? असा कमळीनं शिव्याचा पाऊस पाडला. तसा पिंगळा तिथनं धूम पळाला व दिसेनासा झाला. इकडं आप्पाचं मात्र धाबं आणलं. त्याच्या कानात पिंगळ्याचं ते शब्द घुमत होतं. आपण 6 महिन्यात मरणार. ह्या विचारात त्यानं जास्तच हाय खाल्ली. त्याच्या तोंडाकडे बघवणं झालं होतं. कमळीला कळणं झालं. ती धीर देत होती, पण आप्पाच्या तब्येतीत कोणताच बदल झालेला दिसत नव्हता. तो दिवसेदिवस खंगत चाललेला. शरीर पार सुकून गेलेलं. फक्त हाडं तेवढी राहिलेली दिसत होती. एखाद्या महारोग्यानं ग्रासल्यागत त्याचं शरीर झालेलं. त्याची कळा बघवत नव्हती. बघता बघता 2 महिने उलटून गेलं. आप्पाला बऱ्याच लोकांनी समजावून बघितलं, पण तो मात्र कोणाचं समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. कमळीला रोजची कामं करताना दिवस सरलेला कळत नव्हता. त्यातनं आप्पाची देखभाल करावी लागायची. मोलकरणीसारखी तिची अवस्था झालेली. तरी कामं संपत नव्हती.
शिरपा कधी कधी तिला कामात मदत करायचा, पण ते एवढंसं पोरगं काय काम करणार. संसाराचा गाडा एकटीला ओढणं कठीण झालेलं. आप्पामुळे जणू त्यांच्या संसाराचं एक चाकच मोडल्यागत झालेलं. आप्पांना अंथरूण धरून आता जवळजवळ 6 महिने उलटलं होतं. बैलाची उसाबर व्यवस्थित होत नव्हती. अवतं तर पूर्ण बंदच होती. कमळी कशी तरी जनावरांना काडीकुडी घालून जगवत होती. सगळ्यांचीच आबाळ झालेली. आप्पा असाच अंथरुणावर बसून होता. आड्याकडे बघत तो विचार करत होता. आता 6 महिने तर सरून गेलं. आपल्याला काहीच झालं नाही. आपण उगाचच काळजी करत होतो. खरंच आपल्या मनाचा भ्रम होता सगळा. तशातच त्याचं लक्ष खुट्टीवर अडकवलेल्या कासऱ्याकडे गेलं. तोच कासरा त्या दिवशी आपण विसरून आलो होतो. आणि त्या दिवशी कासरा आपण खांद्यावर टाकलेला. आणि मग ते कोकरू आपल्याला दिसलं होतं. होय, तसंच झालेलं. आप्पा घडलेल्या घटनाचा क्रम जुळवत होता. आता त्याच्या सगळं लक्षात आलं होतं. ताडकन ते उठून उभा राहिला. होय, खांद्यावरचा कासराच आपल्या पायाला मागच्या बाजूला लागत होता. आणि आपण वेगळाच अर्थ लावलेला. आणि त्या पिंगळ्याचं बी असंच आपण मनाला लावून घेतलं. काय खरं नसतं. असं मनाशीच हसून आप्पा घरातनं बाहेर पडला. पायात चपला सरकवल्या. तेवढ्यात कमळी धुण्याची बादली घेऊन येत होती. धुणे घेऊन येत असल्यामुळं जराशी थकलेली वाटत होती. दाराजवळ आल्यावर आप्पा घरातनं बाहेर चाललेला दिसला. आज 6 महिन्यानंतर आप्पाला बाहेर बघताना कमळीला बरं वाटलं होतं. कुठं जाताय असं विचारावं असं तिच्या तोंडात आलेलं, पण तिनं ते आवरलं. न बोलताच तिनं धुण्याची बादली खाली ठेवली. तवर आप्पाला कमळी आल्याचं जाणवलं. जरा निरखून बघतच तो होता. तवर कमळी बोलली, काय झालं हो, काय बघताय असं. काय नाही, कामानं किती वाढलीस तू. आणि तुम्ही. मग दोघं हसू लागले. आज बऱ्याच दिवसानंतर दोघांचं हसू बाहेर आलेलं होतं. आप्पा कमळीला म्हणाला, जरा डोंगराला जाऊन यावं म्हणतोय. काय न गं त्या डोंगराला, पेटून पडतोय तिकडं. नाही, आज जाऊनच येतो. आज अंथरुणातनं उठलायसा आणि डोंगराला निघाला होय. अगं बैलगाडी घेऊन जावं म्हणतोय. बरं जावं मग. तुम्ही काय कुणाचं ऐकणार आहेसा होय. तवर आप्पानं बैलाचं कासरं सोडलं. त्यांना घेऊन तो बैलगाडीपाशी आला. आप्पा नसल्यामुळं बैलांची उसाबर व्यवस्थित झालेली नव्हती. त्यांची पोटं आत गेलेली, ढोपराची हाडं दिसू लागलेली होती. बैलाकडे बघून आप्पाच्या डोळ्यात पाणी आलं. आप्पानं गाडी झोपली. तवर कमळी गडबडीनं भाकरीचं गटर घेऊन आली. आप्पानं तसंच ते गटर बावकडाला अडकवलं व गाडी पुढे दामटली. खड खड असा आवाज करत गाडी डोंगराच्या वाटेनं चालू लागली. गाडीत बसताना आप्पानं इळा बरोबर घेतलेलाच होता. पुन्हा तो वडाच्या झाडाजवळ पोचला. पण आता त्याला कशाचंच भ्या वाटत नव्हतं. वड्यातल्या पाण्यातनं गाडी पुढं काढली. बैलगाडीच्या चाकाचं वन जसंच्या तसं पाण्याच्या बाहेरच्या बाजूस उमटलेलं होतं. बैलावर चाबूक उगारत तो आता जायची गडबड करत होता. बैलबी त्यासरशी वेगानं पावलं उचलत होती. त्यांच्या पावलाबरोबर डोंगर जवळ येत होता. आप्पाला सगळा शिवार जणू नवीनच वाटू लागला. 6 महिने त्यानं डोंगराचं तोंड बघितलेलं नव्हतं. त्यामुळं आज डोंगराकडे बघताना कसंतरीच वाटू लागलेलं. तालीच्या रानाजवळ जशी बैलगाडी आली तसं त्याला तिथलं वावर बघून लयच कळवळून आलं. कारण तणानं सारी ताल भरलेली होती. रान पूर्ण पडाक पडलेलं. बगल तिकडं तणच तण दिसत होतं. आप्पा गाडीतनं खाली उतरला. बैलगाडी सोडली. बैलांना लांबता कासरा लावून चरायला सोडलं. बैल पण बऱ्याच दिवसानं बाहेर आलेली. हिरव्यागार गवतावरती तुटून पडली. आप्पा समाधानानं त्यांच्याकडे बघू लागला. आलोय तर जनावरांनी वैरण घेऊन जावं म्हणून त्याने गाडीला अडकवलेला इळा काढला. करा रानात वाढलेलं गवत तो कापू लागला. तासाभरातच कवळाभर वैरण काढून झाली. आप्पाला बी आता सपाटानं भूक लागलेली. त्याने इळा तिथंच टाकला. कापलेल्या गवताचा भारा कवळ्यातनं बैलगाडीत आणून टाकला. भाकरीचं गटर घेऊन तो तालीखालच्या खडकावर जाऊन बसला. तिथं जवळच पाण्याचा झरा होता. आज काम केल्यामुळं आप्पाला चांगलाच थकवा आलेला. सारं अंग मोडून आलेलं होतं. भाकरीचं गटुळं पुढे घेऊन त्यानं सोडलं. त्यात भाकरीवर चटणी घातलेली होती. भुकेच्या तडाख्यात आप्पानं 4-5 भाकरीचा 10 मिनिटातच फडशा पाडला. भाकरीचं फडकं झटकून टाकलं आणि पाणी प्यायला तो झऱ्याजवळ गेला.
झऱ्याचं पाणी ओंजळीने घाटाघाटा पिऊन आप्पा समाधानानं बाजूला जाऊन खडकावर पुन्हा बसला. अंगावरची इजार वैरण काढताना पार राड झालेली तिला झटकत तो बसलेला होता. आज्याच्या पिढीपासून आत्तापत्तूर कधीच तालीचं रान पडाक ठेवलेलं नव्हतं, पण ह्यावेळी त्या चुकीमुळे पडाक ठेवण्याची वेळ आली असं आप्पा मनाशीच म्हणत होता. पावसाळ्यात कधीच सरून गेलेला, त्यामुळे कोरडा वारा जाणवत होता. डोंगरावरचं गवत बी आता जरासं निभार झालेलं. आप्पाची बैल चांगलीच जोगावलेली. आप्पानं पुन्हा येळा हातात घेतला. वैरण काढण्याचं काम सुरूच होतं. आप्पाचा हात वेगानं चालू होतं. असं करत आप्पानं गाडीभर वैरण काढली. जनावरांना लई त्रास झाला आपल्यामुळं असं ते मनाशीच बोलत होता. कमळी तर एकटी काय करणार होती? एवढी 10-12 जनावरं ती कशी सांभाळणार होती? विचाराच्या तंद्रीतच त्यानं सगळी काढलेली वैरण गाडीत कच्चून भरली. तवर दिवस मावळायचा वक्कूच झाला. कासऱ्यानं बैलगाडीचा साठा चांगला जावळून बांधला. तवर बैल वर पटराकडे हिंडत गेलेली. आप्पा तसाच बैलाकडे गेला व कासरा धरून दोन्ही बैलगाडीजवळ घेऊन आला. बैलगाडी झोपली. तसं काही बोलायच्या आतच बैल आपसुकच चालायला लागली. अर्ध्या तासातच बैलगाडी घराजवळ येऊन पोचली. कमळी दारात वाटच बघत बसलेली. आप्पा आल्याच दिसतात ती हरकून गेली. आज 6 महिन्यातनं तिनं आप्पाला असं बघितलेलं. समाधानानं ती धान्याकडे बघत होती. मनाला लागलेला घोर आता कमी झालेला होता. मन आता हलकं हलकं वाटायला लागलेलं होतं. समाप्त.